कितीही मोडतो कधीही, चुकतो कधी तो चालतो तरीही, वेड लावतो हा भूल पाडतो हा संसार हा, ओढ लावी जीवा, ओढ लावी जीवा, ओढ लावी जीवा, ओढ लावी जीवा. शब्दांचे बांध सारे कोसळून जाती, फूल पाखरा परी हलणारी नाती, ओळखीचे हात जरी निसटून गेले आणि कुणी दूरचे जवळही आले, काळोखात टिम टिम तो आशेचा दिवा, संसार हा ओढ लावी जीवा, ओढ लावी जीवा, ओढ लावी जीवा, ओढ लावी जीवा. अगं तुला लक्षात येत आहे का, हल्ली माझ्यात थोडा विम्झिकलपणा आलाय. थोडा मी आहे ना म्हणून टिकले. माझ्या जागी दुसरी कोणी असती ना तर कधीच पळून गेली असती तुझ्या विम्झिकलपणाला कंटाळून. मलाही अधूनमधून इतका कंटाळ येतो तुझ्या विचित्र वागण्याचा की वाटतं. काय वाटतं? वाटतं एवढा काय जीवाचा आटापिटा करून आपण प्रेम करतो या मूर्ख माणसावर. हा काही या जन्मात सुधारायचा नाही. तुमची विचार करण्याची पद्धत खूप राक्षसी आहे अप्पा. एखाद्या गोष्टीवर तुमचे नुसते विचार ऐकताना सुद्धा माझ्या छातीत धडधड व्हायला लागते. तुमच्या पद्धतीने विचार करणं एका सेंटिमेंटल माणसासाठी अशक्य आहे अप्पा. हॅलो हॅलो, इज इट डॉक्टर वैदेही देशमुख? येस स्पीकिंग. नमस्कार, मी मिसेस समुद्र बोलते, सेंट मॅथ्यूज गर्ल्स हायस्कूलची प्रिन्सिपल. आपण सोनलची आई आहात ना? हो. डॉक्टर वैदेही, तुमच्या मुलीच्या संदर्भात मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. बरं बोला ना. सोनल गेल्या टर्मिनल एक्झामिनेशनमध्ये फेल झालेली आहे. व्हॉट? पण अभ्यास तर ती करत होती. काय उपयोग? परीक्षेलाच बसली नाही तर अभ्यास करून तरी काय उपयोग? काय सांगताय मॅम? ती परीक्षेला बसलीच ती? मला वाटलं ती परीक्षेला बसली नाही हे तुम्हाला कदाचित माहिती असेल. नाही हो, मला काहीच कल्पना नाही. मला काही बोलली पण नाही ती. लूक डॉक्टर देशमुख, खरं तर मला अशा प्रकारे विद्यार्थिनींच्या पालकांना फोन करणं आवडत नाही. शक्यतो मी असे प्रसंग टाळते, पण काही विद्यार्थिनींच्या बाबतीत माझा अगदी नाईलाज होतो. सोनल एक चांगली हुशार विद्यार्थिनी आहे. तिने नीट अभ्यास केला तर ती चांगला प्रोग्रेस करू शकेल. पण डॉक्टर देशमुख, ॲज पर माय ऑब्झर्वेशन, गेल्या काही महिन्यात तिच्या बिहेवियरमध्ये बराच फरक पडलेला. ॲक्च्युली मला हे विचारण्याचा अधिकार नाही, पण इज एनिथिंग रॉंग ॲट द होम फ्रंट? नाही हो, म्हणजे तिच्यावर परिणाम व्हावा असं विशेष काहीच घडलेलं नाहीये. मी तिला वरचेवर येऊन भेटत असते ना, तिचा प्रोग्रेस रिपोर्टही बघत असते. डॉक्टर देशमुख, पालकांनी नुसता रिपोर्ट बघून काहीही होत नाही. मला मान्य आहे की आमच्यावर तिची जबाबदारी आहे, पण त्यालाही काही मर्यादा आहेत ना. मॅडम, मला सांगायला अतिशय वाईट वाटतंय की तुमची मुलगी अत्यंत उद्धट होत चाललेली आहे. तिच्या क्लास टीचरशी, तिच्या रेक्टरशी तिची वर्तणूक अत्यंत गैर होत चाललेली आहे. माझ्याकडे विद्यार्थिनींच्या ज्या मिसबिहेवियरच्या तक्रारी येत आहेत ना, त्यात सोनलचं नाव वारंवार येत चाललेलं आहे. अशा वागण्यानं तिचा प्रोग्रेस रिपोर्ट अफेक्ट होऊ शकतो याची कल्पना आहे आपल्याला? मला खरोखरच या सगळ्याची काही कल्पना नाहीये हो. हां, आता गेल्या 2-3 महिन्यांमध्ये मी नाही येऊ शकले तिला भेटायला. डॉक्टर देशमुख, आय नो दॅट यू आर व्हेरी बिझी. म्हणूनच तर तुम्ही तुमच्या मुलीला आमच्या स्कूलमध्ये ठेवलंय, हेही मला कळतं. परंतु मुलीला बोर्डिंग स्कूलमध्ये टाकलं की आपण सुटलो, अशी सर्वसाधारण पालकांची हल्ली मनोवृत्ती होत चाललेली आहे. माझ्या बाबतीत तसं नाहीये मॅम, रिअली. म्हणजे
माझं लक्ष असतं तिच्यावर. सॉरी, म्हणजे मी तुमच्याबद्दल असं म्हणत नाहीये, पण माझं एक जनरल ऑब्झर्वेशन मी तुम्हाला सांगितलं. आमच्या पाहण्याप्रमाणे सर्वसाधारणपणे या वयातल्या मुलींच्या अशा विंझिकल वागण्याचं कारण तिच्या घरात दडलेलं असतं. नॉर्मली आपल्या घरच्या परिस्थितीबद्दल मुली आमच्याशी मोकळेपणाने बोलतच नाही. तसं आम्ही त्यांना फोर्सही करू शकत नाही. अशा वेळी आम्हाला तुमच्याकडून थोड्याशा सहकार्याची अपेक्षा असते. मी कोणतंही सहकार्य करायला तयार आहे मॅम. आय एम रिअली शॉक्ड विथ ऑल दिस. मॅडम, सोनलचं जे काही आम्ही ऑब्झर्वेशन केलं ना, त्यावरून मला असं वाटतंय की तिच्या पालकांचे संवाद जरा कमी पडतो. मला वाटतं तुम्ही तिच्याशी एकदा बोलून घ्यावं. नाही म्हणजे तिच्याशी मी बोलतेच. आणि माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, प्लीज डोंट बी व्हेरी रफ विथ हर. तुमच्यासारख्या सुशिक्षित पालकांबद्दल नाही म्हणत आहे मी, पण असं काही ऐकलं ना की पालक नाराज होऊन विद्यार्थ्यांना बोलतात, कधीतरी मारहाण पण करतात. असं काही तुम्ही करू नये अशी माझी तुम्हाला विनंती आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तिच्याशी संवाद वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. मॅडम, टर्मिनल एक्झामिनेशनला गैरहजर राहणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे माझी तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्ही देखील ही बाब जरा गंभीरपणे घ्या. ठेवू मी फोन? थँक्स. ओके मॅम, थँक्स. परत एकदा सांगते, तिच्याशी बोलताना फार हार्श बोलू नका, कारण कदाचित ती तुमच्यासमोर काही बोलणार नाही. पण पालकांच्या मुलीशी हार्श बिहेवियरचे परिणाम नंतर मग आम्हाला भोगावे लागतात. म्हणून मुद्दाम रिक्वेस्ट केली मी तुम्हाला. येस मॅम, मी तिच्याशी योग्य तेच बोलेन. थँक्स अगेन. गुड डे डॉक्टर देशमुख. बाय अँड टेक केअर. गुड डे. ओढलावी जीवा जगन, लाईट चालू करायचं नाही सांगितलं होतं ना. लाईट जगनने नाही, मी सुरू केलं. असे अंधारात का बसून राहता तुम्ही? पाहिलं का आपल्याकडे कोण आलंय? सरकार, मुजरा सरकार. बसा. हे असे दिवा भीतासारख्या अंधारात बसून असतात, सारखे आपले नशीब. सरकार, काय दशा करून घेतलेत आपण हे? तुम्हाला काय होतंय का? तुम्हाला काय हवंय का? काही नकोय मला, कोणी नकोय. अहो असं काय करताय? आप्पासाहेब रोज फोनवरून तुमची चौकशी करत होते. शेवटी आज स्वतःहून म्हणाले की मी येणारच म्हणून. सरकार, आपल्याला काय होतंय आणि आम्ही खाली कुशालीत जगतोय. प्रशस्त वाटतं का आम्हाला? आम्हाला माहितीये तुम्ही आमच्या बाबतीत नाराज आहे. काही म्हणजे आपल्या जमिनीच्या बाबतीत नाव काढू नका त्या जमिनीचं. त्या जमिनीचा शाप भोवतोय आम्हाला. पाहिलं, हे असं सारखं बोलत असतात काहीतरी. आता आपल्याच जमिनीवर आपण हक्क सांगणं हा गुन्हा आहे का? वहिनी साहेब, आपला हक्क चुकीचा नव्हता, पण आपण कामगिरीवरती जी माणसं पाठवली ना ती नादार होती. तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावरती, ही लढाई अजून थांबलेली नाही. अप्पासाहेब, आपल्याच प्रजाजनांबरोबर लढण्याची पद्धत नाहीये घोरपड्यांची. तिथे राहणाऱ्या लोकांना आम्ही ती जमीन देऊन टाकणार आहोत. काय? अगं बाई, हे आज काय भलतंच घेतलंय तुम्ही डोक्यात? उद्या वकिलांना बोलावून आम्ही आमचं मृत्यूपत्र तयार करणार आहोत. तेव्हा काय ते फायनल बघू. अहो पण सरकार, भावनेच्या भरात अशा काही गोष्टी करू नका. विनंती आहे आमची तुम्हाला. या बाबतीत आम्हाला कोणाचाही सल्ला नकोय. अप्पासाहेबांचं योग्य ते आदरातिथ्य करा आणि निरोप द्या त्यांना. परमेश्वरा, या घराची अजून काय दुर्दशा होणार आहे तुलाच माहित रे बाबा. वहिनी साहेब,
असं वाईट वाटून घेऊ नका. सरकार सध्या ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्यांची मनस्थिती जेव्हा ठीक असेल ना तेव्हा तुम्ही मला सांगा, मी बोलेन त्यांच्याशी. माझ्या हातापायातलं त्राणच गेल्यासारखं झालंय आप्पासाहेब. हे मृत्यूपत्राचं काहीतरी नवीनच ऐकतेय मी. काय आहे त्यांच्या डोक्यातनं काही कळेन असंच झालंय मला. अशाने आहे ते थोडंफार सुद्धा घालवून बसणार आहे. वहिनी साहेब, एक बोलू का तुम्हाला? नाही म्हणजे पटलं तर बघा. बोला ना आप्पासाहेब. तुमच्याबद्दल आमच्या मनात कसलीही नाराजी नाहीये. तुम्ही जे काही सांगाल ते आमच्या भल्याचंच असेल याबद्दल पूर्ण विश्वास आहे आम्हाला. वहिनी, मला वाटतं त्या दिवशी झालेला शैलेश रावांशी वाद आणि शैलेश रावांनी असं तडकाफडकी घर सोडून जाणं हे फारच मनाला लावून घेतलेलं दिसतंय सरकारने. हो ना, त्यातून बाहेरच पडायला तयार नाहीये. काय करावं, त्यांना कसं समजवावं काही कळत नाहीये मला. वहिनी साहेब, शैलेश रावांची पोकळी या घरात मलाही जाणवते. तुम्ही बोलून का घेत नाही शैलेश रावांशी? बोलेन, पण मला नाही वाटत तो माझं ऐकून घेईल. अहंकार आणि हेकटपणा हे घोरपडे घराण्याच्या पुरुषांच्या रक्तातच आहे. आमचं कुणाचं ऐकून तो घरी परत येईल ही आशाच नाही वाटत मला. नाही, मी बोललो असतो त्यांच्याशी, पण विनाकारण डोक्यात राग घालून घेतले ना त्यांनी आमच्याबद्दल. आम्ही निराश झालोय आप्पासाहेब. हे घर पुन्हा उभं राहील अशी उमेदच नाही उरली आम्हाला. अशा निराश होऊ नका वहिनी साहेब. आम्हाला असं वाटतं की या घराला आता घराशी नातं असलेल्या एका समर्थ पुरुषाची गरज आहे. अहो, पण एक पुरुष घर सोडून गेलाय आणि दुसऱ्या पुरुषाची काय अवस्था आहे तुम्ही पाहताय. वहिनी साहेब, या सगळ्या परिस्थितीत मला सारखी आठवण होते ना ती शालिनी राजेंसाठी आलेली त्या स्थळाची. तुम्ही त्या मुलाला एकदा बघून घ्याच. नाही म्हणजे शैलेश रावांची जागा तो मुलगा घेईल असं मला म्हणायचं नाहीये, कारण शेवटी युवराज ते युवराजच. पण मला असं आपलं वाटतं की या घरात एखादं लग्न कार्य झालं, मंगल कार्य झालं तर कदाचित पुन्हा या घराचा भाग्योदय होईल. तुम्हाला खरंच असं वाटतं आप्पासाहेब? आम्हाला एक संधी तर द्या. तुम्ही त्या मुलाला बघाच, मी तुमच्याने त्याची भेट घडवून आणतो. ठीक आहे, बोलवा त्यांना. शेवटी आपण काय आपलं कर्म करत राहायचं, पुढचं सगळं त्याच्या हातात. जी हुजूर. हॅलो डॉक्टर अविनाश. आय एम सो सॉरी, पण वैदेही मॅडमना एका अर्जंट राऊंडसाठी जावं लागलं. मी डॉक्टर वंदना. हॅलो डॉक्टर वंदना. मी तुम्हाला उगीच त्रास? नाही नाही, इट्स ओके. त्यात त्रास कसला? मी तुम्हाला ओळखलं नसतं तर गोष्ट वेगळी होती. पण म्हणजे मला ओळखलं कसं तुम्ही? ऍक्च्युली तुम्ही काउंटरवर वैदेही मॅडम बद्दल जेव्हा विचारत होतात ना तेव्हाच ऐकलं होतं. हो, आय सी. म्हणजे तुम्हाला माहिती आहे मी वैदेहीचा कोण आहे ते? हो, मला माहिती. ऍक्च्युली वैदेही मॅडम आणि मी खूप चांगल्या फ्रेंड्स आहोत. त्या सांगत असतात तुमच्याबद्दल. वेल, इट्स व्हेरी हार्ड टू बिलीव्ह की वैदेही तिच्या क्लोज फ्रेंडला माझ्याबद्दल काहीतरी सांगत असेल. खरंच सांगत असतात. चांगलं तर नक्कीच सांगत नसेल. नाव यू मस्ट बिलीव्ह दिस. त्या तुमच्याबद्दल कधीच काही वाईट सांगत नाहीत. नाउ आय बिलीव्ह टू सर्टन एक्सटेंट की तुम्ही वैदेहीच्या बेस्ट फ्रेंड आहात. चहा घेणार ना? नको, पण खरं सांगतो, वैदेहीच्या हॉस्पिटलमध्ये माझं इतकं चांगलं स्वागत होईल असं अजिबात वाटलं नव्हतं. वैदेहीने मला बोलवलं होतं, पण मी तिच्या घरी जाऊ शकलो नाही कारण मी जरा घाईत होतो. तिला तसा फोनही केला नाही, त्यामुळे तिलाही माहिती नसेल की मी इथे येणार आहे. आताही मी तसा घाईतच आहे, त्यामुळे सांगता येणार नाही की तिची आणि माझी भेट होईल म्हणून. जर काही निरोप असेल त्यांच्यासाठी तर तुम्ही मला सांगू शकता, मी देईन. निरोप? आमच्यात निरोप वगैरे काही नसतात. आमच्यात असतात ती फक्त गरमागरम प्रश्नोत्तर.
आणि त्यात सध्या आता आमच्यातला टॉपिक सुद्धा हॉट आहे. आमची कार्टी टर्मिनलला ऍबसेंट राहिलीये आणि त्यामुळं फेलही झाली. सोनल बद्दल बोललात मला वैदेही मॅडम. खरं तर जेव्हापासून त्यांना हे कळलंय तेव्हापासून त्या खरंच खूप अपसेट. आता तुम्ही तिच्या क्लोज फ्रेंड आहात म्हणून सांगतो. वैदेहीच्या अपसेट होण्याच्या काही स्टेप्स आहेत. अशी एखादी बातमी ऐकली ना की तिचं पित्त खवळतं. मग ती संबंधित व्यक्तीला, आता ती आमची संबंधित व्यक्ती ही सोनल आहे, आमची मुलगी, तर त्या व्यक्तीला फोन करते. नॉर्मली तिच्याशी संवाद साधण्यात तिला अपयशच येतं आणि त्यात तिची खात्री पटते की घडणाऱ्या गोष्टीला अविनाश आणि अविनाशच जबाबदार आहे. आणि त्यातली पुढची स्टेप म्हणजे चवताळून ती मला फोन करते आणि मग आमची भेट म्हणजे दोन्ही बाजूनी फटाक्यांची आतषबाजी असते, धडाम धुडूम. बस. तुम्ही या सगळ्या गोष्टी इतक्या लाईटली कशा घेऊ शकता? घ्यावंच लागतं मॅडम. बिकॉज आय एम डॉक्टर अविनाश, न्यूरोसर्जन आहे मी. अहो, असल्या गोष्टींचं टेन्शन घ्यायला लागलो मी तर माझ्या पेशंटच्या मेंदूची तर वाटच लागून जाईल. मी तुम्हाला एक प्रश्न विचारू, इफ यू डोंट माइंड? जरूर विचारा. मला तुमचा अप्रोच आवडू लागलाय. तुमच्या आतापर्यंतच्या बोलण्यावरून तुमच्यावर विश्वास टाकायला हरकत नाही असं माझं मत झालंय. थँक्यू. इव्हन तुम्ही काय विचारणार आहात हे सुद्धा मी जज करू शकतो. डॉक्टर अविनाश, तुम्ही इतके दिलखुलास आहात, डॉक्टर वैदेही इतक्या चांगल्या आहेत, मग तुम्ही डायव्होर्स का घेताय? यू सिम्पली ग्रेट. मी तुम्हाला आता हाच प्रश्न विचारणार होते. सिंपल आहे. एखादी बेस्ट फ्रेंडच आपल्या फ्रेंड बद्दल असा विचार करू शकते. खरं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण मला अजूनपर्यंत त्याचं समाधानकारक उत्तर काही मिळालेलं नाही. आणि आता गोष्टी फार पुढे गेलेल्या आहेत. आता माझा एक दुसरा संसार आहे आणि टू द सर्टन एक्सटेंट माझा तो संसार सुखीही आहे. त्यामुळे या प्रश्नाला आता तसा काही अर्थही राहिलेला नाहीये. आम्ही दोघं आता एकत्र येणं कदापि शक्य नाहीये. मान्य आहे मला, पण मग सोनलचं काय? मला वाटलंच होतं तुमचा पुढचा प्रश्न हाच असणार. इथंच आमचं डिफरन्स ऑफ ओपिनियन आहे. वैदेहीचं असं म्हणणं आहे की सोनल ही एक आम्ही दोघांनी केलेली चूक आहे आणि मी असं मानतो की सोनल ही एकमेव गोष्ट आहे की जिच्यामुळे आमच्यात संवाद घडू शकतो. नॉर्मली जो होतो तो विसंवादच, ही एक वेगळी गोष्ट आहे. पण या सगळ्याचा सोनलच्या अभ्यासावर आणि तिच्या भवितव्यावर किती परिणाम होत असणार आहे? ती मात्र चिंतेची बाब आहे. तिच्याशी कसं वागावं याही बाबतीत आमच्यात तीव्र मतभेद आहे. मला सांगितलं मॅडमनी. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही तिचे जास्त लाड न करता तिच्या बरोबर जरा स्ट्रिक्ट राहायला हवं. आता कडकपणा आपल्या स्वभावातच नाही, त्याला काय करणार? त्यामुळे होतंय काय, सोनलनीही तुमच्या बरोबर कसं वागायचं हे ठरवलंय. ती वैदेही मॅडमला शक्य तितकी टाळते आणि तुमच्याकडून शक्य तितके लाड करून घेते तिच्या योग्य प्रगतीसाठी. ह्या दोन्ही गोष्टी तिला हानिकारक आहेत असं नाही वाटत तुम्हाला? ही गोष्ट लक्षातच आली नव्हती माझ्या. मला असं वाटतं की सोनलला तिच्या या वयात, या परिस्थितीत एका चांगल्या मित्राची गरज आहे, जो जो तिच्याशी स्ट्रिक्ट वागणार नाही, तिला लेक्चर देणार नाही आणि तिचे लाडही करणार नाही आणि तरी सुद्धा तिचा त्याच्यावर पूर्ण विश्वास असेल. मला वाटतंय वैदेही ऐवजी मी तुम्हाला भेटलो ते फार बरं झालं. आम्ही भेटलो असतो तर नेहमीप्रमाणे फटाके वाजवून मोकळे झालो असतो. त्यातून निष्पन्न काहीच झालं नसतं.
सॉरी, मी तुम्हाला बोलले. मला जे वाटलं ते मी बोलले. मला माहितीये की तुमच्या पर्सनल लाईफ विषयी मी तुम्हाला काही बोलायला नको. असं वाटतं तुम्हाला? ओके, हा अधिकार मग मी तुम्हाला देऊन टाकतो, कारण वैदेहीच्या बेस्ट फ्रेंड आहात तुम्ही. पहिल्याच भेटीत खूप खूप अधिकार दिले तुम्ही. थँक्यू. आता याच अधिकाराने एक रिक्वेस्ट करायची आहे तुम्हाला. रिक्वेस्ट? मघाशी तुम्ही म्हणत होतात की सोनलला एका मित्राची आवश्यकता आहे म्हणून, आणि त्या मित्राबद्दल वर्णन करत होतात तेव्हा तुम्हीच माझ्या डोळ्यासमोर येत होतात. तेव्हा सोनलच्या बेस्ट फ्रेंड तुम्हीच बना ना. निघतो मी. जा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्याकडे पाठ फिरवणारी वाट धरलीस ना तर मलाही माझ्या आईच्या वाटेवर जायला वेळ नाही लागणार. त्या वेड्यांच्या जगात वेळी सगळ्याचा उलगडा झाला म्हणून, नाही तर ही चूक केवढी महाग पडली असती मला. अशी कशी महागात पडली असती? हा, फार तर काय झालं असतं, तुम्हाला नाही म्हणाली असतीस, मग मीही विसरून गेलो असतो. मी फक्त तुला एवढंच सांगितलंय की माझ्या मामाने तुला भेटायला बोलवलंय, त्यात एवढं घाबरण्यासारखं काय आहे? हे बघ, मी घाबरलेलो नाहीये, मला थोडा वेळ हवाय.